सत्यनारायण प्रसाद शिरा खाण्यासाठी तयार आहे। तयार झाल्यानंतर तुळशीची पानं घालायची। 1 वाटीचं मी प्रमाण दाखवलं। इथंच 1 किलोचं जरी करायचं असतं तर त्या प्रमाणातच घ्यायचं। आता काय करायचं, पहिल्यांदा कढई तापायला ठेवल्या, तूप अंदाजे घालायचं, थोडंफार कमी पडलं तर परत घालता येते। तूप पातळ झाले। आता काय करायचं, तूप पातळ झाल्यानंतर हा रवा तुपात भाजून घ्यायचा। हा रवा इकडे तुपात भाजेपर्यंत 1 वाटीला 2.25 वाटी पाणी तिकडे गरम करायला ठेवायचं। आता पाणी गरम कर। आता इकडे छानपैकी रवा भाजला। इकडे पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी उकळल्यानंतर मोजून मी ह्याच्यात घालणार आहे। 1 वाटी रवा घेतलाय, त्याच्यामुळे 1 वाटीला थोडीशी कमी मी साखर घेतली। साखर फक्त आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येते। त्यांच्या घरी गोड जास्त आवडत असेल तरी जास्त घ्या, त्यांना नसेल आवडत जास्ती, आमच्याकडे तर फार गोड लागत नाही म्हणून मी थोडं कमीच घेतलंय। आणि ह्याच्यात ड्रायफ्रुट्स म्हणून मी आल्मंड आणि कॅशू घेतलं, तर हे बारीक चिरून घेणार आहे। बेदाणे घातले तर चालतात, म्हणजे ड्राय ग्रेप्सचं, तर बेदाणे घातले तर मग जास्त वेळ शिरा राहत नाही। संध्याकाळच्या वेळी आंबट व्हायला बघते, कारण बेदाण्याचा त्याचा गुणधर्म आहे, म्हणून मी घालत नाही। ज्यांना आवडत असेल त्यांनी घाला, पण जास्त टाइम हे होत नाही, आंबट व्हायला करायला बघते शिरा। आणि आपल्याला सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे दिवसभर व्हावा पाहिजे ना, म्हणून कमीत कमी सत्यनारायणचा प्रसाद करताना तरी बेदाणे वापरायचे। दुसरे ड्रायफ्रुट्स वापरले कुठले पण चालतात। आता छानपैकी भाजून घ्यायचं खरपूस। आता हे भाजेपर्यंत हे असं हाताने बारीक केलं तरी पुष्कळ। हे सगळे तुपात तळून घ्यायचे आणि त्याच्यात घालायचं। आणि सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा हा तुळशीचं पान ह्याच्यावर ठेवल्यानंतर तोडून होतं, पण तुळशीची पानं ह्याच्यात घालायची नाहीत। गॅसवर तुळशीचं पान ठेवायचं नाही, तुळस दैवत आहे, देवी आहे। त्यामुळे शिरा तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर प्रसादावर तुळशीचं पान ठेवायचं। कधी पण करताना तुळशीचं पान आयुर्वेदिक आहे, औषधी आहे, म्हणून सगळं घालायला नसते, कारण सत्यनारायणचा प्रसाद पण आपण देवालाच करतो नाही, त्यामुळे ते चुकीचं होतं। आता पाण्याला उकळी आली, आता गॅस बंद करते। आता काय करायचं, पहिल्यांदा साखर पेरून घ्यायची। अशा साखर मिक्स झाली की ह्याच वाटीनं 2.25 वाटी पाणी घालायचं। म्हणजे 1 वाटीला 2.25 वाटी घातला की मऊ होतं। ज्यांना राड लागत असेल त्यांनी 2.5 वगैरे घालायचं। पण असा सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद कसा राड नाही करायचा, मिडियम असायला लागतं। थोडंसं कमी आहे म्हणून जरा घ्यायचं, कारण पाणी गरम आहे ना, मला हे करता येते करेक्ट। 2.25 वाटी घाल, कारण वाट्या पूर्ण भरल्या गेल्या नाही, पाणी गरम होतं त्यामुळे। आता काय करायचं, असं मस्तपैकी अंघोळ द्यायचं। पहिल्यांदा साखर काय घालायची, साखर आणि रवा मिक्स होते। ही कर्नाटकच्या आचारी त्यांची पद्धत। आता ह्याच्यात हे ड्रायफ्रूट्स मी तुपात तळून घेणार, तर हे व्यवस्थित शिजू दे। ड्रायफ्रूट्स तुपात तळून घेते आणि हे 5-6 वेलदोडे आहेत, ह्याची बारीक पूड करून घेते। वेलदोडे सोडून बारीक पूड करून घेते, व्यवस्थित शिजू दे बारीक। आता गॅस एकदम बारीक करून ठेवायचा, म्हणजे रवा चांगला असा मुरला गेला पाहिजे। तोपर्यंत वेलदोड्याची पूड आणि ड्रायफ्रूट्स तळून घेते। आता भांडं तापायला ठेवलंय,
थोडंसं तूप घातलं. इकडं छान उंगळलाय. मी वेलदोड्याची पूड केली. आता शिरा तयार झालाय, प्रसादाचा शिरा. आता ड्रायफ्रूट जे आहेत म्हणजे काय होतं, गॅस का बंद करायचा, लगेच करपायला बघतोय. त्याच्यापेक्षा तापलेला तूप असते नाही, त्याच्यात व्यवस्थित होतं. आता त्याला छान गार होऊ दे. गार झाला की खाली घेते आणि मग तुळशीचं पान घालतं. तुळशीचं पान घातल्याशिवाय सत्यनारायणचा प्रसाद कंप्लीट होत नाही. तुळशीचं पान ठेवायचं नाही. प्रसादाचा शिरा आता तयार झाला. सत्यनारायण प्रसादाचा शिरा. आता तुळशीचं पान हे करायचं. तुळशीचं पान गरम करायचं नाही गॅसवर. कधी पण शिरा करताना झाल्यानंतर गॅसवर खाली उतरल्यानंतर करायचा. सत्यनारायणचा प्रसाद खाण्यासाठी तयार आहे.